मुख्य मंचावरती आपण मनापासून हार्दिक अभिनंदन जाऊया. मैदानाच्या आत बाजूला निंबाळपाडा तर एका बाजूला मनोज सोट आदिवली ललितची चेंडूवरती वर पाहायला गेला तर डॉट चेंडू पाहायला मिळाला सुरतच्या गोलंदाजीवरती सह्याद्री पर्वतरांगे आणि समोर. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड गुड मॉर्निंग टू ऑल. आज लवकर उठलोय कारण का मॅच आहे आज आपली आणि त्यासाठी मी तयार व्हायला लागेल लवकरच. पण मॅच साठी तयार होण्याआधी थोडीशी स्ट्रेचिंग करतो, एक्सरसाइज करतो आणि मग तयार होऊन निघतो. हॅलो गाईज, आता पूर्ण किट मध्ये रेडी झालोय, पूर्ण शूज वगैरे घालून रेडी झालोय आणि आता आम्ही मॅच साठी निघतोय. आता आम्ही इथे गोलका मध्ये पोहोचलोय. अजून इथून किती किलोमीटर आहे? चोंडा 12 एवढा लांब, काहीतरी 7-8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर. हा, अजून 7-8 किलोमीटर जायचे आम्हाला. ग्राउंडवर पोहोचलोय. आता एक मॅच चालू आहे, त्याच्यानंतर आपली मॅच होणार आहे. बघा काय डिस्कशन चालू आहे. बघा मॅच चालू आहे, याच्या आधी आम्ही इथं आता प्रॅक्टिस करणार आहे. थोडासा 5-10 मिनिटं प्रॅक्टिस करतो. नेक्स्ट मॅच इथं आम्हाला खेळायचे, तर सगळं बघतात पिच कसं आहे काय आहे, ते डिस्कशन चालू आहे सगळ्यांचा. हे बघा, आमच्या मॅचच्या अगोदर एक मॅच आहे, तर थोडा आम्ही बसतो कुठेतरी व्हायची वाट बघतो. उपस्थित झालेली आहे, तर आम्ही सगळं विश्रांतीसाठी चालू मागं. आमची टीम बघा, अजून एक मॅच आहे, तर बसलं तिथं झाडाखाली, कुठं सावली तर नाही, तर बारकी झुडपं आहे त्याच्या खाली बसल्यात. हे बघा, आता आमचं टॉस आहे, तर सगळं आमचं संघ चाललाय. हे आमची अपोनंट टीम आदिवली नाव टीमचा. ही एक मॅच चालू आहे, याच्यानंतर आता आपली मॅच आहे. प्लेयर आमचा बघा इथं तयार आहेत. आणि एक धाव सुद्धा मिळाली. या 50 धावा पूर्ण झाल्या आपल्या संघाच्या आणि पुढे 5 जिंकण्यासाठी 51 धावा. खूप खूप धन्यवाद साहेब. या मुख्य मंचावरती आपण मनापासून हार्दिक अभिनंदन जाऊया. मैदानाच्या आत इथे टॉस उडवायला घातलंय आणि आम्हीच टॉस जिंकलोय. तर मला वाटतंय निंबाळपाडा संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजासाठी मात्र आमंत्रित केले, ते म्हणजे आजच्या दिवसातली फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच आपण पाहतोय.
एका बाजूला निंबाळपाडा तर एका बाजूला मनोज सोट आदिवली दलितची टीम आपण निंबाळपाडा संघाचा जर इतिहास पाहायला गेलो तर याच ग्राउंडवरती गेल्या वर्षी सेकंड राऊंडला प्राइज मारला होता या टीमनं. ती टीम आपण समोर पाहताय. आता तर पहिल्या चेंडूवरती वर पाहायला गेला तर डॉट चेंडू पाहायला मिळाला सूरजच्या गोलंदाजीवरती. सूरज एक चांगला गोलंदाज आहे. 7 नंबरची जर्सी घातलेला हा गोलंदाज. सूरज विजय टाकला. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला तर तिसरा चेंडू बघू कोणाच्या नावावरती राहील. सूरज की गिरीश. सूरजच्या नावावरती आहे. हा चेंडू सूरजच्या नावावरती आहे. पहिला चेंडू सूरजच्या नावावरती, दुसरा चेंडू गिरीशच्या नावावरती, तिसरा चेंडू पुन्हा एकदा सूरजच्या नावावरती. तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला पाहिजे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलं. सूरज या गोलंदाज त्याची खासियत काय आहे तर ते सूरजने दाखवून दिली आहे. त्यातून 2 चेंडू वाईट टाकले गेले. तर पहिला चेंडू डॉट टाकला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट आणि चौथा चेंडू वाईट, 5वा चेंडू वाईट, पुन्हा एकदा 6वा चेंडू घेऊन चालले सूरज. चांगला चेंडू आहे. संधी आले तिथं गायकर आले. गायकर बघूया चेंडू झेंडूचा आणि चांगली अशी पुन्हा चेंडू घेऊन जाते. आदिली करायचे नवीन फलंदाज. 55 मारण्याचा प्रयत्न झाला. आता मात्र थोडंसं कमबॅक होताना दिसतंय. एक नंबर वर टाकले आता बाबूदाला वरला दिसतंय ना. पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर खूप मोठी झाले. तर 1 दशक पुढे सरकले. संख्या झाले 50 धावा. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. तर 6 चेंडूमध्ये कितीपर्यंत धावा मारल्या जातात. पुढचा चेंडू आणि बघणार रे बघून घे. चांगला टाकलेला चेंडू. ही मॅच पण आम्ही हारलो. आपण टीमशी हँडशेक केला आणि मग निघालो. आम्ही आज पण मॅच हारलोय. काय सांगा सुभाष शिंदे आम्हाला जे टीम निघाली मागे तुम्ही बघू शकता. आदिवली टीम दिसली का तुम्हाला? आमची टीम आता घरी संघाच्या जर असेल त्याने घेऊन जायचंय. आमची चालली टीम घरी. सगळे कपडे चेंज करतात. सगळे कपडे चेंज करतात. चल रे घरी चल. आपली गाडी इथं आता गाडी काढायची नाही निघत. त्याला मी समोर बघू शकता ही सह्याद्री पर्वत रांग आहे आणि समोर हा कोंडेगाव आहे. हो फायनली पोहोचलो घरी आता. चला पहिली मॅच हारलो आम्ही आणि आता घरी पोहोचलोय. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू. तोपर्यंत आपल्या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.